हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनची जी आहे सिरीज आहे ती गेले 10 दिवस जे आहे कंटिन्यू करत आहोत. ओके, आज आपण सुरुवात करूया आपल्या 11व्या लेक्चरला. चला बघा, काल तुम्ही आपले जे माननीय कृषी मंत्री आहेत मान्य श्री दत्तात्रय भरणेजी, त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे सांगितलं की येत्या 15 दिवसात जे आहे कृषी विद्यापीठ भरतीला जी आहे ती मान्यता मिळणार आहे. तर त्या अनुषंगाने ॲग्री रनर्स अकॅडमीने ॲग्रिकल्चर असिस्टंट कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारीसाठी एक टार्गेटेड मेंटरशिप बॅच जी आहे ती सुरुवात केली आहे. त्यामध्ये तुम्हाला टॉप फॅकल्टी मिळणार आहे. ओके, आणि फीचर्स जर म्हटले, टॉप फॅकल्टी तर आहेत की त्यामध्ये दोन स्वतः ॲग्रिकल्चर असिस्टंट म्हणून जॉईन आहेत, त्यांना स्वतः ॲग्री एमपीएससीचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे, आणि बाकीचे जे आहे जे PhD स्कॉलर आहेत. ओके, तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर ही लिंक जी आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ही लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. आणि फीचर्स बद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक याच्या दोन जे आहे फुल लेंथ टेस्ट जे आहे ते तुम्हाला मिळतील, टेक्निकलच्या आणि नॉन टेक्निकलच्या सुद्धा. त्याच्यानंतर 10 जे आहे 10 फुल लेंथ टेस्ट, त्याच्यानंतर नोट्स जे आहे नोट्स मिळतील. नोट्स नंतर वीकली जे आहे गायडन्स सेशन जे आहे केलं जाईल. आणि बघा, आता तुम्ही फीचर बघितले, फॅकल्टी बघितली, ऍडमिशन कुठून करायची ते सुद्धा बघितलं. व्हॉट अबाउट क्वालिटी? तर क्वालिटी जी आहे, क्वालिटी बद्दल जे ॲग्री रनर्स अकॅडमीचे मागच्या वर्षीचे विद्यार्थी आहेत, कृषी सेवक बॅच जे 2023 ची जी कृषी सेवक आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडून. आणि MCR PGCET चे सुद्धा बॅच जी आहे ती बॅच कंडक्ट करत असतो. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही सुद्धा विचारू शकता. आणि आणखी जर काही डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवरती टेलिग्रामला, व्हॉट्सअपला किंवा कॉल सुद्धा करू शकता. ओके, मेसेज, कॉल काही पण चालेल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन, आता आपला जो मेन पार्ट आहे तो म्हणजे क्वेश्चन आन्सरचा. तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रॅडिशनल स्टोरेज स्ट्रक्चर? आणि ऑप्शन्स आहे बघा, ए कोठार, बी मोराई, सी बुखारी आणि ऑप्शन डी आहे कॅप. आपल्याला विचारलं आहे की नॉन ट्रॅडिशनल कोणतं आहे. ओके, कोठारी, मोराई आणि बुखारी हे जे आहे तुम्ही एन्शंट इंडियन हिस्ट्री पासून जे आहे आपण वाचत आलेलो आहे. हे काय आहे? ट्रॅडिशनल. ओके, ट्रॅडिशनल. मग याच्यामध्ये आपण इलिमिनेट कोणतं केलं? कॅप. आणि जे काय आपलं आन्सर आहे जे की आहे मॉडर्न मध्ये येतो, जे की नॉन ट्रॅडिशनल नाही आहे. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी. आणि बघा, याच्यामध्ये जर आपल्याला डिटेल जर क्वेश्चन विचारला तर तो क्वेश्चन कशावरती येतो? कॅपॅसिटीवरती. ओके, कशावरती येतो क्वेश्चन? जनरली क्वेश्चन येतो कॅपॅसिटीवरती. तर बघा, कोठारी जे आहे, कोठारीची कॅपॅसिटी किती आहे? 9 ते 35 टन एवढी कॅपॅसिटी आहे. मोराई आणि बुखारीची कॅपॅसिटी किती आहे? 3.5 to 18 टन. कॅपची कॅपॅसिटी किती आहे? तर 150 टन. ओके, आता राहिलेले बघा, राहिलेले जे आहे सगळ्यात एकदम छोटं जे असते, ज्याची कंगी ज्याला म्हणतो आपण. ओके, कंगीची कॅपॅसिटी किती आहे? कंगी त्याची कॅपॅसिटी किती आहे? 1 to 3. त्याच्यानंतर येते उसाबीन. याची कॅपॅसिटी किती आहे? 2 to 4 पर्यंत. आणि पुसाबीन मध्ये आणखी क्वेश्चन काय विचारू शकता की हे कुणी डेव्हलप केलेलं आहे? तर IARI न्यू दिल्ली. ओके, डॉक्टर एस प्रधान यांनी. कोण? डॉक्टर एस प्रधान यांनी. हर्मॅटिक स्टोरेज म्हणतात. ओके, त्याच्यानंतर पक्का बीन वरती, पक्का बीनची कॅपॅसिटी किती आहे? तर पक्का बीनची कॅपॅसिटी आहे 10. त्याच्यानंतर 10 टन्स. ओके, ही किती आहे? टन मध्ये आहेत सगळ्या व्हॅल्यू. ओके, पक्का बीन. त्यानंतर मड बीनची कॅपॅसिटी किती आहे? मडची कॅपॅसिटी आहे 50. सिलेंड्रिकलची कॅपॅसिटी किती आहे? 10 to 40 टन्स. 10 to 40 टन. ओके, हे एवढे जे आहे आपले काय आहे स्टोरेज स्ट्रक्चर आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पोटॅटो स्कॅब डिसीज इज कॉज्ड बाय. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए बॅक्टेरिया, बी फंगी, सी एक्टिनोमायसिट्स आणि डी अल्गी. मग आपण जेव्हा डिसीज रीड करतो तेव्हा आपण काय करतो? डिसीज आणि त्याचा कॉझियल ऑर्गॅनिझम आणि त्याचा मॅनेजमेंट याकडे आपलं जास्तीत जास्त जे आहे भर असतो. पण जनरली जे डिसीज आहे त्याचा एजंट कोणता आहे? ओके, कोणत्या एजंटनी ते कॉज होते? जसं की बॅक्टेरिया आहे की फंगी आहे की ॲक्टिनोमायसिट्स आहे का अल्गी आहे. ओके, किंवा मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम आहे. हे सुद्धा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. जसं की आता बघा, पोटॅटो मध्ये बॅक्टेरियल डिसीज कोणते येतात? तर
ब्लाइट जे आहेत, अर्ली ब्लाइट असो, अल्टनारिया ब्लाइट असो किंवा लेट ब्लाइट असो, हे कशामध्ये येतात तर बॅक्टेरियल डिसीज. त्याच्यानंतर रॉट असेल, हा सुद्धा कशामध्ये येतो, बॅक्टेरियामध्ये येतो. ओके, फंगीमध्ये आपण फुजारियम वगैरे बघतो. त्याच्यानंतर ऍक्टिनोमायसिट्स बघा, आता पोटॅटो स्कॅब दिसलं म्हणजे आपल्याला काय आठवतं, स्ट्रेप्टोमायसिस स्कॅबिस, स्ट्रेप्टोमायसिस स्कॅबिज. ओके, तर हे कशामुळे येतो, ऍक्टिनोमायसिट्स. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. इन विच स्टेज द फंक्शन ऑफ एक्सटेन्शन विल स्टार्ट. तर बघा, कोणत्या टप्प्यामध्ये जे आहे एक्सटेन्शन म्हणजे विस्तार जो आहे तो सुरुवात होतो. तर ऑप्शन ए आहे बघा, टेक्नॉलॉजी टेस्टिंग, प्रोडक्शन, सी टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन, ऑप्शन डी आहे टेक्नॉलॉजी डिसेमिनेशन. आता आपल्याला माहिती आहे की एक्सटेन्शनचं काम काय आहे, की जी टेक्नॉलॉजी आहे तिला डिसेमिनेट करण्याचं, म्हणजे जी स्टार्टिंग जी आहे ती कशापासून होते, ऑप्शन ए, कशापासून होते, टेक्नॉलॉजी टेस्टिंग पासून. करेक्ट आन्सर काय आपला, ऑप्शन ए. तर नेक्स्ट काय आहे, अंडर विच मीडिया फोरम इज क्लासिफाईड. आता बघा, मीडियाचं जे क्लासिफिकेशन आहे ते 2 याच्यामध्ये केलं जातं, 3 याच्यामध्ये केलं जातं जनरली, इंडिव्हिज्युअल, त्याच्यानंतर ग्रुप कॉन्टॅक्ट आणि काय येतो, मास कॉन्टॅक्ट. मास मध्ये काय येतं की मास म्हणजे जसं क्राऊड असेल, ओके, क्राऊड असेल, त्याच्यानंतर मॉब असेल, हे कशामध्ये येतं, मासमध्ये. ग्रुप मध्ये काय येतं, ग्रुप कॉन्टॅक्ट मध्ये असेल फोरम. ओके, त्यानंतर इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट की स्वतः शेतकरी जो फार्मर लर्निंग ॲबिलिटी फार्मर जे आहे हे कशामध्ये येतं, इंडिव्हिज्युअल मध्ये. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे की फोरम बद्दलच, म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असेल, तर ऑप्शन बी, ग्रुप कॉन्टॅक्ट मेथड. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट शुड बी द विड्थ ऑफ नर्सरी बेड. तर नर्सरी बेडची विड्थ किती असायला पाहिजे हे विचारलेलं आहे. ओके, ऑप्शन ए आहे बघा 30 to 60 सेंटीमीटर, बी आहे 10 to 120 सेंटीमीटर, ऑप्शन सी आहे 150 to 175 सेंटीमीटर आणि ऑप्शन डी आहे 15 ते 30 सेंटीमीटर. तर जी विड्थ आहे, ऑप्टिमम विड्थ जी आहे ती नर्सरी बेडची ती किती असायला पाहिजे, तर 30 to 60 सेंटीमीटर. करेक्ट ऑप्शन काय आहे आपलं, आन्सर ए. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अ सॉइल विच हॅज पीएच मोर दॅन 8.5, त्याचा पीएच बघा, पीएच किती आहे, मोर दॅन 8.5, ज्याचा ESP किती आहे, मोर दॅन 15 आणि EC किती आहे, लेस दॅन 4. तर अशा सॉइलला आपण काय म्हणायला पाहिजे, आणि ऑप्शन्स आहे बघा, ए सलाईन सॉइल, बी सलाईन अल्कलाईन सॉइल आणि सी आहे अल्कलाईन सॉइल, ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. ऑल ऑफ दी अबव तो होऊच नाही शकत, कारण सॉइलचं जे आहे क्लासिफिकेशन 3 सॉइल मध्ये पडतं बघा. कोणत्या कोणत्या सॉइल मध्ये, अल्कलाईन सॉइल, सलाईन सॉइल आणि सलाईन अल्कली सॉइल. कोणत्या कोणत्या पॅरामीटर नुसार, पीएच, ESP आणि EC. तर जे आपला EC लेस दॅन 4 आहे तो कोणत्या सॉइल मध्ये असतो, तो अल्कलाईन सॉइल मध्ये असतो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लेस दॅन 4 हे कशामध्ये असते, अल्कलाईन सॉइल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, देन हा जो चार्ट आहे अल्कलाईन, सलाईन आणि सलाईन अल्कलाईनचा, हा तुम्हाला काय मॉलअप करायचा आहे, नाहीतर हा क्वेश्चन आपल्याला, असे जे क्वेश्चन आहे ते आपल्याला इझी असतात पण आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. ओके, देन नेक्स्ट करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द इलॉंगेशन ऑफ लीफ शीथ इन पॅडी व्हेन इन्फेस्टेड बाय गॉल फ्लाय इज ड्यू टू केमिकल इज नोन ॲज. आणि ऑप्शन बघा, ए सेसिडोजेन, बी क्रिओसेट, ऑप्शन सी आहे डीट आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दी अबव. तर बघा, आपल्याला क्वेश्चन कशाबद्दल विचारलेला आहे, गॉल मिज फ्लाय. गॉल मिज फ्लाय, हिचं नाव काय आहे, ओरसेओलिया. सायंटिफिक नेम बघा, सायंटिफिक नेम ओरसेओलिया ओरायझी. ओके, फॅमिली काय आहे, सेसिडोमाइडी. फॅमिली कोणती आहे, सेसिडोमाइडी. ऑर्डर फ्लाय आहे, डिप्टेरा. ओके, तर बघा, जर तुम्ही फॅमिली लक्षात ठेवली तर या पर्टिक्युलर आन्सर क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते तुम्ही करेक्ट देऊ शकता. सेसिडोमाइडी वरून आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, सेसिडोजेन. बघा, जी आपलं राईसमध्ये कोणती, ओरसेओलिया ओरायझा किंवा गॉल फ्लाय जी आहे ती काय करते, हे पूर्ण जे आपलं राईसचं पानिकल असते, ओके, पानिकल किंवा लिफ शीथ जे आहे त्याला इलॉंगेट करते आणि फ्रूट सेट काय करतो, कमी करते. फ्रूट सेट काय होतात ते कमी करते किंवा होऊ देत नाही. तर कशाच्या ऍक्टिव्हिटीमुळे, तर सेसिडोजेनच्या ऍक्टिव्हिटीमुळे. ओके, करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए, सेसिडोजेन. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन पार्ट ऑफ वेस्टर्न इंडिया a specified method of seedbed preparation is practiced for rice is known as. आणि ऑप्शन ए आहे बघा, रॅप, बीड, ॲपॉक्सी, झूम आणि ऑप्शन डी नन ऑफ दी अबव. आणि बघा, आपण याच्यामध्ये काय करतो चुकी, डॅपॉक बघतो आणि आन्सर टिक करून देतो. कारण झूम सर्वांना माहिती आहे की झूम काय आहे, की शिफ्टिंग कल्टिवेशनला आपण काय म्हणतो, झूम कल्टिवेशन सुद्धा म्हणतो, जे की नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मध्ये जे आहे
जनरली फॉलोड आउट केल्या जाते. ओके, कशासाठी? तर फर्टिलिटी रिस्टोअर करायसाठी. कशासाठी? फर्टिलिटी रिस्टोअर करण्यासाठी. ओके, तर डॅपॉग मेथड जी आहे ही इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट फिलिपाईन्स जे आहे, ओके, काय फिलिपाईन्स मधून जी आहे, फिलिपाईन्स मध्ये जी आहे डेव्हलप झालेली आहे. जनरली तामिळनाडू वगैरे केरळ या राज्यात जे आहे डॅपॉग मेथड यूज करतात, पण जी वेस्टर्न रिजनला आहे रॅब मेथड जी आहे ती फॉलोड आउट केल्या जाते. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द टाईप ऑफ प्लांट दॅट क्लाइम अँड नीड सपोर्ट? तर बघा, अशी कोणती वनस्पती आहे की जिला आधाराची गरज आहे, आधाराची गरज असते तिच्या म्हणजे त्याच्या ग्रोथसाठी. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे कशाला गरज असते, तर वेलीला. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. The next question आहे बघा, which of the following vegetable can be stored in salt solution? आणि ऑप्शन्स आहे बघा, ए पोटॅटो, सी कॅरट, डी कॉलीफ्लॉवर आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दी अबव. तर बघा, सॉल्ट सोल्युशन मध्ये जे आहे आपण पोटॅटो, कॅरट, कॉलीफ्लॉवर तिन्ही जे आहे ते आपण स्टोअर करू शकतो. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. बघा, आजचे जे क्वेश्चन आहे त्याचा डिटेल अनालिसिस जे आहे आपण या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. जर तुमचे काही डाऊट असतील, ओके, किंवा काही सजेशन असतील ते तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि जर समजा आज जर तुम्ही व्हिडिओ म्हणजे आपलं लेक्चर आहे ते फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि जर आवडलं असेल नक्कीच लाईक करा. ओके, थांबूया इथे. थँक्यू सो मच.